कोणत्या तरी प्राण्याचा हाडकं आहे. खरंच मे बी तर बिबट्या पण असू शकतो. माझी काठी मजबूत आहे. 1 2 3. तुझं तरी माझं तुझं. नमस्कार मंडळी, मी कृष्णा मी श्रुती आणि वेलकम टू झॅप चॅलेंजर्स. मग कृष्णा, आजचा काय चॅलेंज आहे? आजचं चॅलेंज असं आहे मित्रांनो की आज आम्ही विसापूर गड चढणार आहे आणि चॅलेंज असं आहे की एकदम भर उन्हात आम्ही ट्रेकिंग करणार आहे आणि त्यात आम्हाला हे सगळं जे काही इथं दिसतंय ना हे बघायचं आहे. ऍक्च्युली हे तर आम्ही बघितलंय पण हे रिअल मध्ये नाही बघितलंय, पण नाही बघितलंय. हे बघू बघायचे. भेटतं चला का गडावरती? भेटतं का बघायचं नाही का. आता हे बिबट्या वगैरे दिसतंय का नाही तुम्हाला दाखवू वरती नाही का. चला सो लेट्स वॉक. लेट्स गो. कोंबडी कृष्णाने काठी घेतली. काठीने हाणणार बिबट्याला. बघू बरं काठी. काही थांब ना. चला लेट्स गो. ही काठी तू घरात परत घेऊन जाणार आहे का घरी? हा ना. श्रुती तू पण एक काठी घ्यायला पाहिजे. घनदाट जंगल बघा मित्रांनो, घनदाट जंगल. घनदाट जंगल. घनघोर पण आहे. कृष्णाला बेसिक सेन्स ना, कृष्णा काठी पण नाही घेऊन आला. हे फुकटी माझी काठी घेतली. 12:30 वाजलेत. आता आमचा ट्रेक सुरू झालाय 12:30 वाजता, एकदम उन्हात, प्युअर एकदम. ठीक आहे, बघू आता किती वाजता संपताय आमचा ट्रेक. कृष्णा काठी घे ना तुला. काठी का? हा काठी थांब. काठी कोणती घ्यायची आहे ना. काठी सापडली. ओ ए भाई, खतरनाक काठी सापडली मला. चला श्वासात राजर. कॅमेरामॅन, ये चल. खरंच येईल बिबट्या. ये इकडं. सोबत राहा बाबा आपल्या. तो पळत तिकडनं खाली. हा ना. आपले वांदे. इकडनं व्ह्यू बघ. पालखीताला कोण सोबती मावळ सरदार अनुमान सिंहासन त्यावरी बैसल कोण श्रुती 350 वरीच झाली सोनाच्या पूर्ण वाली मुघलच्या माधील शाही ठेचली कायन मर्दान सम्राट बी झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिवमर माझा रे गे 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 माझा राज छत्रपती झालं ग माय गे 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 गे. तर मग काय, आता मी आमचा ऑलमोस्ट अर्धा गड चढलाय आणि आम्हाला बघा काय भेटलं. पाण्याचा टँक भेटलाय. हा, आणि त्यात पण लोकांनी कचरा केला राव. इट्स व्हेरी बॅड. खूपच वाईट गोष्ट आहे. खूप वाईट गोष्ट आहे. ही ऍक्च्युअली रिक्वेस्ट आहे सगळ्यांसाठी, जर तुम्ही गड चढायला येताय ना तर आपला कचरा आपल्या सोबतच घेऊन जावा. आम्ही आणली बॅग घेऊन जायला सोबत, आणि तुम्ही पण प्लीज जरा रिस्पेक्ट ठेवा गडांची. चला
कसं काय लोक टाकून जातात रे कचरा पाण्यात वगैरे. लोकांना कळतच नाही बाकी गड कशासाठी फिरायला येतात. हा ना. थांब मला पाणी पिऊ दे. बिकड्या डोंगरच राहणार सागर शिवबाच होणार. बिकड्या डोंगरच राहणार ह्याच साईडला शिवबाच होणार. निशाण भगवे भुवर फडके. तर मग गाईज आम्ही आता निम्मा म्हणजे आता थोडं राहिला फक्त गड चढायचा. आम्ही तिथं तुम्हाला गड दिसतोय वरती. गडाची नाही का भिंती दिसत आहेत. हा भिंती दिसतात ते. हा. तर आता टास्क असं आहे की जो कोणी इथनं आता बेट लागल्यावर आधी जाऊन भिंतीला टच करणार जो अगोदर गडावरती पोहोचणार हा त्याच्याच काठीला फक्त हा झेंडा हा लागणार आहे झेंडा लागणार आहे आणि तोच लावणार आहे. आणि तोच वरती गडावर झेंडा लावणार आहे. स्टार्ट. 1 2 1 3. 2 3. तुझं 3 माझं 3 वेगळं आहे का? असं पळायचं नाही कृष्णा. असंच पाहायचं असतं. ए भाई माझ्या तर पाठी बॅग आहे श्रुती. माझं पण काठी बॅग आहे. माझ्या बॅगेत जास्त वजन आहे. जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय. हर हर महादेव. गडा हा आतमध्ये जायचंय. नाही नाही हीच भिंत आहे. नाही नाही भिंत नाहीये ते आतमध्ये जायचंय. आतमध्ये नाही हीच भिंत आहे बाबा. झेंडा कुठं लावणार तू? मी विनर आहे मित्रांनो. नाही मीच विनर आहे. झेंडा लावणार कुठं? आतमध्ये जायचं आतमध्ये. आतमध्ये ती लावायचंय भिंत आहे पण वरती. नाही कृष्णा चीटिंग आहे. विनर आहे मी विनर आहे. तिथं जायचं आपल्याला. असू दे असू दे. चिडका हा चिडका आता काय पण बोलू नको. चिडका. तर मग गाईस आम्ही फायनली आलोय आता गडावरती आणि ते पण Non-stop. नॉनस्टॉप न थांबता. आणि आणि थोडंफार बेट कचरा पूर्ण पण करण्याच्या नादात माझी लागली असते आता. कृष्णाच्या हातात बघा हात दाखव कृष्णा. आणि तरी पण हारलाय चिटिंग करून. ए गप मीच जिंकलोय गाईस. ती भिंतीला चिटिंग होती. चिटिंग नाही रिस्क. चल. चला आता आपण तिकडे जाऊ. आणि हे सुरुवातीला एक काय बघा कॅमेरामॅन इकडे दाखव ना. काय विषय डेंजर दिसते जरा विषय. आत न गेलेलं बरं वाटतं बाबा. सॉरी गाइस ये हम आपको नहीं दिखा सकते. इट्स टू डेंजरस. लेट्स गो. तर गाइस गड इकडं पण आहे आणि या साईडला पण आहे. तर आम्ही पहिल्यांदा या साईडला जाणार आहे मग नंतर शेवटी इकडे जाणार आहे. बिकॉज माझ्या गाठीला झेंडा लावायचं बाकी आहे ना. चिटिंग करून जिंकतो वरनं बोलतो चला. झेंडा लावायचं बाकी आहे. गाइस इथे पण कचरा केले लोकांनी वरती. ये कुछ अच्छी बात नाही आहे. सुधरा जरा सुधरा. सुधरा श्रुती सुधर जरा. आसपासचा तुम्ही परिसर बघा. हा ना राव. व्ह्यू बघ कसला सही आहे एकदम. श्रुती आत्ता कुठे गेलतो का मी. तर त्या दगडांवरती काळ्या काळ्या सगळी दगडी काळायची तिथं ऑब्विसली. जर आहे ना उन्हात हे वातावरण असं आहे एवढं भारी तर पावसात कसं असेल. माझी काठी मजबूत आहे सगळं. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता व्ह्यू एकदम
ऑसम एकदम ब्युटिफुल दिसतंय नाही का. पावसाळा नाही येत तरी पण हो तरी पण एकदम ग्रीन ग्रीन दिसते वरनं. आणि या ठिकाणी महाराजांच्या मावळ्यांनी मला वाटतं इथे तोफ ठेवायचे. तिकडे काय आहे चला बघू. खरं सांग कृष्णा काय आहे? मित्रांनो इथे बघू शकता कोणत्या तरी प्राण्याचा हाडकं आहे. खरंच मे बी इथं बिबट्या पण असू शकतो. तर माझी आताच फाटायला लागली बाबा. चला रिटर्न त्या साईडला जायचं आता. आम्ही इथपर्यंत तर आलोय. त्या साईड सगळं मोकळं होतं पण इकडे काही ना असं पाण्याच्या टाक्यासारखं आहे. हा पाणी साठावसाठी बहुतेक इथं पायऱ्या पण केल्या त्याच्यावरती. स्विमिंग पूल आहे आधुनिक. Swimming pool थोडक्यात. बोलते. भरपूर हवा आहे भरपूर हवा. जय बजरंगबली. मित्रांनो तिथं गोल काहीतरी दिसतंय. आधुनिक यंत्र. तर गाईज मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आधुनिक मळणी यंत्र आहे. ॲक्च्युली आता आपण जे ते फ्लोअर मिल म्हणजे गिरणीसारखं म्हणतो ना त्याच्यासारखंच काम करायचं आहे. मित्रांनो ही जागा बघा ना. इथनं कन्फर्म इथं तोफ असायची. कारण इथनं बंदुकी पण चालवण्यासाठी बंदुकी किंवा बाण चालवण्यासाठी जागा आहे. म्हणजे आहे तसं स्ट्रक्चर आहे. आणि इथनं तोफ पण सोडायची मी. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू पण भारी आहे. आणि हवा पण एकदम अशी गार हवा आहे ना. AC फेल आहे कन्फर्म. वाव. हे श्रुती पटापट बिबटे येण्याच्या आधी येऊन जाऊ. चल अपने हनुमान जी है. तर मग आम्ही गडाच्या इकडचा परिसर जरा एक्सप्लोर करत होतो फिरत होतो. आणि जर ह्या कोकण जर सोडला ना आतमध्ये फक्त असे 2-3 आपण बघू शकतो. आणि जंगल पण मागच्या साईडला सगळे असं वाटते प्राणी असावेत. वाईल्ड असेच भरपूर रूम्स आहेत. म्हणजे rooms जे की म्हणजे- आता नाहीयेत पडलेत. हा, एक म्हणजे 2 भरपूर ठिकाणी पडलेत. जसे रूम्स शिल्लक आहेत. मला वाटतं इथं मावळे लोक नाही का राहायची त्यांची सोय होती. किंवा काही किंवा असं पण असू शकतं की इथे काही ॲनिमल्स ठेवत असतील किंवा काही औजार ठेवत असतील. हा असू शकतो. चला नेक्स्ट असे भरपूर बाहेर पण आहेत room. मंदिर पण दिसतंय ते पण बघूया. हा, तिकडे आहे. महादेवाचं असं आपल्याला वाटतं. जंगल पण आहे पण खूप. दोन तोफे दिसले बघू शकता. हा तोफेतला गोळा आहे ना तसंच ठेवणे एकदम खतरनाक. भाई रे भाई छोटीशी तोफ आहे. एवढी वजन आहे ना कमाल. त्या काळातली लोक मावळे कसे उचलत असतील. पण तोफ बघा ही मोठी तोफ आहे तर कशी उचलतील का. त्यात गोळा नाहीये. तर मित्रांनो महाराजांच्या प्रत्येक गडावर
हनुमान मंदिर आणि शिव मंदिर असणं म्हणजे आपल्याला कन्फर्म माहितीच आहे म्हणून. तर आम्ही त्या शिव मंदिर शोधत आलो आहे. आत्ता फायनली आम्हाला शिव मंदिर भेटलं आहे, महादेव मंदिर. तर चला आता दर्शन घ्यायला चाललं आहे. आणि ती श्रुती बघा ते तयार झाली बिचारी मंदिर करण्याचं नाव. हो का, पाऊस पडणार आहे आता. तर मित्रांनो, हा आपला विसापूरगड 1720मध्ये पहिले पेशवे बाजीराव विश्वनाथ यांनी हा गड बांधला. आपली थोडीफार संस्कृती राहिली आहे तर ती जपूयात. आणि त्यानंतर 4 मार्च 1818मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. आणि या किल्ल्याची उंची जास्त असल्यामुळं या किल्ल्यावरनं तोफ्यांचा वार करून लोहगड पण इंग्रजांनी ताब्यात घेतलेला. आणि त्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्यावरती खूप अत्याचार केले, तोडफोड केली. तरी पण आजही या किल्ल्यावरती हनुमानाची मूर्ती, शिवमंदिर आणि पाण्याच्या टाक्या आणि पेशवाच्या वाड्यांचे अनेक अवशेष इथे बघायला मिळतात. गाईज एक इम्पॉर्टंट गोष्ट तर करायची राहूनच गेली, ते म्हणजे आम्ही घेतलेला चॅलेंज. कोणता चॅलेंज की झेंडा लावण्याचं चॅलेंज, जे की मी विनर आहे. चला आता ते पूर्ण करूया. आणि हां, जरी चॅलेंज मी जिंकलो तरी मी एकटाच झेंडा नाही लावणार आहे, हिला पण चान्स देणार आहे. आम्ही दोघं मिळून झेंडा लावणार आहे, कारण दोघांना पण समान हक्क आहे, कारण आम्ही महाराजांच्या गडावर आलो. तर चला झेंडा लावूया. आता आम्ही झेंडा तरी लावलाय आणि गड पण पूर्ण एक्सप्लोर करून झालाय. पण आम्ही इथंच थांबत नाही, म्हणजे हा तर आमचा पहिला गड आहे. आणि असे भरपूर म्हणजे गड आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न चालूच ठेवणार आहे. आणि आता योगायोग पावसाळा चालू होणार आहे, मग एकदम हिरवळ वातावरण असणार आहे, म्हणून आम्ही भरपूर गड एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे गाईज. तर तुम्ही पण बघत राहा आणि आमच्या सोबतच राहा. आपण अजून एक्सप्लोर करूयात, थोडी माहिती अजून घेऊयात. तर बघत राहा, सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा झॅप चॅलेंजर्स.